नमस्कार मित्रांनो, मी संजय जोशी आणि आपण पाहत आहात गो टू टुरिंग. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. तर या व्हिडिओमध्ये महाशिवरात्री म्हणजे नक्की काय, त्याचे महत्त्व काय, महाशिवरात्रीचे व्रत कसे करायचे, शिवलिंगाची पूजा करायची सुयोग्य पद्धत असे आपण सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कोणत्याही देवतेच्या उपासनेचे शास्त्र समजून उपासना केल्यास उपासकाची भावभक्ती वृद्धिंगत होते आणि त्याचा अधिकाधिक लाभ उपासकाला मिळतो. महाशिवरात्रीच्या अत्यंत श्रद्धेने शिवाची उपासना करणाऱ्या शिवभक्तांना महाशिवरात्रीचा पुरेपूर लाभ होतो. यासाठी शिवाच्या उपासनेची वैशिष्ट्ये आणि त्यामागील शास्त्र चला आपण आता समजून घेऊयात. सर्वप्रथम महाशिवरात्री म्हणजे काय ते आपण जाणून घेऊयात. पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव म्हणजे भगवान भोलेनाथ शिवरात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या या काळाला महाशिवरात्री असे म्हणतात. महाशिवरात्रीला व्रत का करायला हवे, तर शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य थांबते. म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातो आणि शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ. या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण आणि वाईट शक्तींचा प्रचंड दाब वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करायला हवे. सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात शिवाच्या उपासनेमागील शास्त्र. या उपासनेमध्ये भस्म आणि रुद्राक्षाचे महत्त्व आहे. शरीर नाशवंत आहे याचे सतत स्मरण राहावे म्हणून भस्म आणि रुद्राक्ष हे तर आत्म्याचे प्रतीक आहे. आत्म्याप्रमाणे रुद्राक्षही कधीही क्षीण होत नाही म्हणून रुद्राक्ष. महाशिवरात्रीच्या व्रताचे मुख्य 3 अंग आहेत: उपवास, पूजा आणि जागरण. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी एकभुक्त राहावे. म्हणजे महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी म्हणजे त्रयोदशीला आपण दुपारी शक्यतो शाकाहारी भोजन केल्यानंतर रात्री उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी चतुर्दशीला म्हणजे महाशिवरात्रीला शास्त्रात सांगितल्याप्रमाणे फराळाच्या पदार्थांचे सेवन करायचे आहे. काही भक्तगण तर या काळामध्ये निर्जला उपवास करतात. निर्जला उपवास म्हणजे खाद्यपदार्थच काय पण पाण्याचंही सेवन करीत नाहीत. आपण या दिवसाला महाशिवरात्र म्हणतो. म्हणजे या दिवशी रात्रीचे महत्त्व आहे हे समजून घ्या. त्यामुळेच महाशिवरात्रीच्या रात्रीच्या दिवशी जागरण करून ती रात्र शिवस्मरणात व्यतीत करावी. मुळात शिवाच्या मंदिरात प्रदोषकाळी जातात. प्रदोषकाळी म्हणजे सूर्यास्ताच्या काळात संध्याकाळी 4-4:30 नंतर सूर्यास्तापर्यंतचा काळ हा प्रदोष काळ. या 2024 साली पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 8 मार्च रात्री 9:27 सुरू होईल. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 मार्च संध्याकाळी 6:17 संपेल. उदयतिथीनुसार 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्री साजरी केली जाईल. 8 मार्च रोजी महाशिवरात्रीला शिवपूजेची वेळ सायंकाळी 6:25 ते 9:28 सांगितलेली आहे, जो महाशिवरात्रीचा प्रथम प्रहर होय. याच काळामध्ये सायंकाळी नदीवर किंवा तळ्यावर जाऊन शास्त्रोक्त स्नान करावे, भस्म आणि रुद्राक्ष धारण करावे आणि याच प्रथम प्रहरामध्ये शंकराच्या मंदिरामध्ये जावे आणि शिवाचे स्मरण करावे. मग शंकराची षोडशोपचारे पूजा करावी. भवभवानी प्रित्यर्थ तर्पण करावे. शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालावे. शिवाला 108 बेलाची पाने व्हावीत. मग पुष्पांजली अर्पण करून अर्घ्य द्यावे. पूजेनंतर शिवाच्या मस्तकावरील एक फूल काढून ते स्वतःच्या मस्तकावर ठेवावे आणि क्षमा याचना करावी. मित्रांनो, ही झाली पूजेची विधी. आता आपण जाणून घेऊयात बेलाचीच पानं का.
तर बेलामध्ये शिवतत्व अधिकाधिक आकृष्ट करून घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे शिवाला बेल वाहतात. तारक उपासनेसाठी शिवाला बेलपत्र वाहताना ते पिंडीवर उपडे ठेवून त्याचे देठ पिंडीकडे व अग्र स्वतःकडे येईल या पद्धतीने व्हावेत. यामुळे बेलातील निर्गुण स्तरातील स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होऊन त्याचा भाविकाला लाभ होतो. त्याचप्रमाणे शास्त्रामध्ये शिवाला त्यांच्या पांढऱ्या रंगाशी साधर्म्य असलेल्या पांढऱ्या रंगाच्या अक्षता व्हाव्या. आता या अक्षता म्हणजे काय, तर धुतलेले अखंड तांदूळ, तसेच निशिगंध, मोगरा, जाई, जुई यासारखी पांढरी फुले 10 किंवा 10च्या पटीत त्यांचे देठ परत पिंडीकडे करून मग व्हावे. शंकराला पांढरी फुले प्रिय आहेत हे जरी खरे असले तरी सगळीच पांढरी फुले शंकराला चालत नाही. त्याबद्दलचा एक डिटेलमध्ये व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. याचबरोबर शिवपूजेत केवडा, चमेली वा हिना या शिवाला प्रिय असणाऱ्या गंधांच्या उदबत्त्या किंवा केवड्याचे अत्तर वापरू शकता. शृंगदर्शन म्हणजे शिवपिंडीचे दर्शन कसे घ्यावे त्याची एक विशिष्ट पद्धत आहे. कुठल्याही शंकराच्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर समोरच नंदीची मूर्ती असते. तर या नंदीच्या उजव्या अंगाला बसून किंवा उभे राहून डावा हात नंदीच्या रोषणावर ठेवावा आणि उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा वर चित्रात दाखवल्याप्रमाणे नंदीच्या 2 शिंगांवर ठेवून त्यामधील पोकळीतून शिवपिंडीचे दर्शन घ्यावे. मित्रांनो, आपल्याला माहितीच असेल शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणा घालतात. तर ही अर्धप्रदक्षिणाच का घालावी आणि कशी घालावी ते आपण पाहूया. इथे वर चित्रात दाखविल्याप्रमाणे शिवाच्या पिंडीला प्रदक्षिणा घालताना अभिषेकासाठीच्या पाण्याची पन्हाळी म्हणजेच शाळुंकेचा पुढे नेलेला स्रोत असते तेथपर्यंत जावे आणि ती न ओलांडता परत फिरावे. पुन्हा पन्हाळीपर्यंत उलटे येऊन प्रदक्षिणा पूर्ण करावी. वरती तुम्हाला चित्रात दाखविल्याप्रमाणे 1 ते 7 अशी ही प्रदक्षिणा पूर्ण करावी. शाळुंकेच्या स्रोतातून शक्ती बाहेर पडत असल्याने सर्वसाधारण भाविकाने तो स्रोत वारंवार ओलांडल्यास त्याला शक्तीचा त्रास होऊ शकतो. म्हणून शिवपिंडाला अर्धप्रदक्षिणा घालावी. स्वयंभू किंवा घरातील लिंगास हा नियम मात्र लागू नाही आहे. मित्रांनो, महाशिवरात्रीला शिवतत्व नेहमीपेक्षा 1000 पटीने कार्यरत असते. त्याचा अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी ओम नमः शिवाय हा नामजप भावपूर्ण रीतीने जास्तीत जास्त करावा. शिवाने स्वतः भक्तांना आशीर्वचन दिले आहे, जे महाशिवरात्रीला माझे व्रत करतील त्यांच्यापैकी पुरुषांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. कुमारिकांना मनासारखा वर मिळेल आणि विवाहित महिलांचे सौभाग्य अखंड राहील. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे शिवरात्रीला रात्रीच्या 4 प्रहरी 4 पूजा कराव्या असे सांगितले आहे. त्यांना यामपूजा असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंक स्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले, रुद्राक्षाच्या माळा शिवपिंडीवर व्हाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेमध्ये वाहिली जाते. तांदळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी 108 दिवे दान करावे. तर मित्रांनो, ही होती महाशिवरात्रीच्या व्रताची संपूर्ण माहिती. आपणास ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला जर काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचाराव्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचे, या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथांची आपल्यावर जास्तीत जास्त कृपा व्हावी म्हणून कमेंटमध्ये ओम नमः शिवाय मात्र लिहायला विसरू नका. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.